नमस्कार. मी ॲस्ट्रोस्मिता गिरी बोलतेय. आज ॲस्ट्रोस्मिता गिरी या चॅनलवर महिला ज्योतिर्विद संस्थेतर्फे भावतरंग ही जी ज्ञानवर्धक सिरीज चालू आहे त्याचा वेबिनार आज आपण संपन्न करत आहोत. आणि हा वेबिनार तुमच्यासाठी अरेंज करताना आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद होत आहे. आज आपण चतुर्थ आणि दशम भावाचा विचार करणार आहोत. ऍस्ट्रॉलॉजी मध्ये भावांना अत्यंत महत्व आहे, की नवीन अभ्यास करणाऱ्यांच्यासाठी तर आहेच आहे, पण जुन्या अभ्यासकांना किंवा जे प्रॅक्टिस करतायत त्यांच्यासाठी त्यांच्या ज्ञानाला याच्यामुळे जास्त चांगला उजाळा मिळेल असं आम्हाला वाटतं. त्याच्यामुळे या महिला ज्योतिर्विद संस्थेच्या ज्या पदाधिकारी आहोत त्या वन बाय वन एका वेळेस आम्ही दोघी जणी एक भाव एक्सप्लेन करतो. समोरासमोरचे जे दोन भाव असतात ते एक्सप्लेन करतो आणि एक जण सूत्रसंचालन करते. अशा पद्धतीने हा वेबिनार आपण कंडक्ट करत असतो. तर आज या वेबिनार मध्ये चतुर्थ आणि दशम हे दोन भाव आहेत. चतुर्थ भावाला सुखस्थान म्हणतात आणि दशम स्थानाला कर्मभाव म्हणतात. तर अशा या सुख आणि कर्मभावाचं विश्लेषण आज पेशाने वकील असणाऱ्या आणि प्रतिथयश वकील असून सुद्धा ज्योतिषामध्ये अत्यंत प्रगती असणाऱ्या सुनीता पागे यांना मी आमंत्रित करते. त्या चतुर्थ भाव सांगतील. आणि संजीवनीमुळे ज्या आजच्या या वेबिनारचं सूत्रसंचालन करणार आहेत त्या एक प्रसिद्ध लेखिका पण आहेत. म्हणजे ज्योतिषाचा अभ्यास तर ते करतात, पण त्याच्याबरोबर वधूवर सूचक मंडळही चालवतात आणि त्यांची 8 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. अशा या अनुभवी आणि अनुभव सिद्ध असणाऱ्या ज्योतिषांकडून किंवा ज्योतिषाचार्यांकडून आपल्याला आज चतुर्थ आणि दशम भावाबद्दल खूपशी माहिती मिळणार आहे. त्याचं विश्लेषण केलं जाणार आहे. तर ते आज ऐकण्यासाठी आपण सगळेच जण उत्सुक आहोत. तर चतुर्थ स्थानाला की संस्कृतच्या आपल्या जे ऋषीमुनी होते त्यांनी संस्कृत पुस्तकांमध्ये चतुर्थ स्थानाला समोरासमोरची जी स्थानं आहेत त्यांची संस्कृतची नावं अशी दिलेली आहेत. वृद्धी, चतुर्थ स्थानाला वृद्धी म्हणलेलं आहे, हिबुक म्हणलेलं आहे, मातृस्थान म्हणलेलं आहे, विद्यास्थान म्हणलेलं आहे, यान, अंबू, गेह, सुख, वेश्म अशा सारख्या नावांनी संस्कृतमध्ये ते प्रचलित आहे. त्याचप्रमाणे दशमस्थानाला व्यापार, मेषुभरण, मध्य, मान, ज्ञान, राज, आस्पद, कर्म, आज्ञा, रण, यात्रा ही नावं ऋषीमुनींनी संस्कृतमध्ये दिलेली आहेत, की ज्याच्यामुळे त्या त्या भावाचं कम्प्लीट विश्लेषण आपल्याला कळतं आणि आपण जास्त माहिती घेऊ शकतो. तर मी संजीवनी मुळेंचं स्वागत करते आणि सूत्र त्यांच्या हातामध्ये देते. त्या पुढची सूत्र घेतील. आणि त्याचप्रमाणे सुनीता पागे मॅडम यांचं सुद्धा स्वागत करते. आणि मी स्वतः स्मिता गिरी. म्हणजे आम्हाला दोघींना इंटरव्ह्यू साठी प्रश्न संजीवनी मुळे मॅडम विचारते. संजीवनी मुळे मॅडम, स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. उपस्थित ज्योतिषाचार्य सर्वांना सादर प्रणाम. नेहमीप्रमाणे महिला ज्योतिर्विद पुणे तर्फे दरवेळी नवीन विषय व नवीन विश्लेषण घेऊन आम्ही आपणासमोर येतो व त्यातील संपूर्ण माहिती आपणासमोर ठेवतो. आज पत्रिकेतील 2 केंद्रातील भाव चतुर्थ आणि दशम स्थानावर बोलणार आहेत. वक्ते आहेत ऍडव्होकेट सुनीता पागे. आता या विद्यमान अध्यक्ष आहेत व सौभाग्यवती स्मिता गिरी आहेत. परिचय: सुनीता पागे उत्तम वकील, ज्योतिषी, टॅरो कार्ड रीडर व समाज कार्य करणारे आहेत. अनेक पुरस्कार मिळाले, क्लासेस पण घेतात. प्राध्यापक स्मिता गिरी वास्तुतज्ञ, टॅरो कार्ड रीडर, वैदिक ज्योतिष, युट्यूबवर यांचं स्मिता एस्ट्रो हे युट्यूब चॅनल चालतंय आणि अनेक विषय त्यात कथन करतात. आता आपण विषयाकडे वळूया. प्रश्नोत्तराद्वारे भावांचं रहस्य समजून घेण्याकरता तयार राहा. सर्वप्रथम आपण चतुर्थ भाव. चतुर्थ भाव हा पत्रिकेतला अत्यंत महत्वाचा भाव समजला जातो बघा.
कारण तो आईशी संबंधित. आणि दशम भाव हा तेवढाच महत्वाचा, कारण तो वडिलांशी संबंधित. त्यामुळे आई वडील म्हणजे मूळ आपला जन्म जिथे होतो त्या जन्मानुसार आपण आता चतुर्थ आणि दशम भावाचं संपूर्ण सुंदर विश्लेषण ऐकणार. सर्वप्रथम सुनीता पागे यांना मी एक प्रश्न विचारते की चौथ्या भावावरून कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला जातो? चौथ्या भावाचा आपण विचार केला तर आपण म्हणतो चौथ्या भावाला सुखभाव असं म्हणतो आपण. चौथ्या भावाला मातृभाव असंही म्हणतो. चौथ्या भावावरनं आपण वास्तू असंही म्हणतो. त्यामुळे वास्तू, सुख, आई या सर्व भावांचा विचार चतुर्थ स्थानावरनं केला जातो. आपण जर रोग हा जर विचार केला तर चतुर्थ भावावरून आपल्याला हार्ट डिसीजेस हे देखील आपण चतुर्थ भावावरनं बऱ्याच वेळेला आपल्याला बघितले जातात. कारण चतुर्थ भाव बिघडला की हार्टचे प्रॉब्लेम हे होऊ शकतात. चतुर्थ भावाची एक अजून खासियत आहे की चतुर्थ भाव म्हणजे मध्यरात्र आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं एंड पॉइंट म्हणजे चतुर्थ भाव आहे. जिथे आपण असं म्हणतो की परिवर्तन होतं, म्हणजे आजचा दिवस तो काल होतो किंवा आजचा दिवस हा उद्यामध्ये बदलतो. तो जो टर्निंग पॉइंट आहे तो टर्निंग पॉइंट म्हणजे चतुर्थ भाव आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट, एखादी फेज चाललेली असेल तर ती संपणार कधी हे जर बघायचं असेल तर चतुर्थ भाव बघावा, कारण तो एंड पॉइंट आहे. तर आपण आता ह्या लेक्चरच्या या आपल्या चर्चेच्या ओघात आपण अजून चतुर्थ भावाविषयी बरीचशी चर्चा करूयात. आत्ता एवढं पुरेसं आहे. चतुर्थ भाव हा ना, माझं असं म्हणणं असतं जीवनातला सगळ्यात गोड भाव आहे ना, की ज्यातनं सुखाची निर्मिती होते. आईच्या संपर्कात तुम्ही राहता, महिला वर्गाशी तुम्ही संबंधित राहता. त्यामुळे चतुर्थ भावाबद्दल सुनीता पागे मॅडम तुम्हाला सविस्तर खूप सुंदर समजावून सांगतील. जसं आपण पुढे जाऊ सुनीता पागे मॅडम कडून तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती मिळेल. आता स्मिता गिरी यांना विचारते, दशम भावावरून जातकाच्या जीवनातल्या कोणकोणते फलादेश पाहता येतात? दशम भाव हे कर्मस्थान आहे पहा आपलं. मग त्याच्यावरनं आपलं यश पाहिलं जातं, कीर्ती पाहिली जाते, नोकरी पाहिली जाते, व्यापार पाहिला जातो, सत्ता आणि अधिकार पाहिले जातात. आणि मान सन्मान की ज्या व्यापारामुळे किंवा ज्या नोकरीमुळे आपल्याला जो मान सन्मान आणि सत्ता मिळालेली आहे आणि त्या सत्तेच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाने जो जो काही आपला गौरव झालेला आहे याचं सगळ्याचं विश्लेषण या दशम भावातून होतं. त्याचबरोबर चतुर्थ स्थानाच्या समोरचा भाव आहे हा, त्याच्यामुळे तो पितृसौख्याचाही भाव आहे. म्हणजे आपल्याला पितृसौख्य कशा पद्धतीचं मिळणार आहे हेही याच्यावरनं कळतं. त्याचप्रमाणे उद्योग, राजकीय आणि सामाजिक यज्ञ म्हणजे जे जे काही आपण राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी करतो त्या सगळ्याची उत्पत्ती आणि माहिती आपल्याला इथून मिळते. व्यक्तिमत्वाचा प्रभाव या दशम स्थानावरनं जास्त चांगल्या पद्धतीने कळून येतो. तसंच वडिलांचं सौख्य, धडाडी, धाडस, प्रगती आणि वैभव हे सुद्धा आपल्याला या केंद्रस्थानावरनं म्हणजे दशम स्थानावरनं कळतं. आता पुढे ज्या वेळेस आणखीन डिटेल पाहू त्यावेळेस पाहू. खरं सांगायचं तर कर्माचं कर्तृत्व जो आपण कर्म करतो त्याचं कर्तृत्व आपण दशमावर्तून बघतो. आणि हे कर्माचं कर्तृत्व म्हणजे आपल्या घरातला कर्तृत्ववान माणूस म्हणजे वडील आहे की नाही, त्याचा पण आपण यातनं विचार करतो. छान. आता आपण पुढचा प्रश्न विचारू आहे पागे मॅडम. चतुर्थ स्थान आपण सुखस्थान का म्हणतो? हे मातृस्थान आहे, बेसिकली आईचं गर्भाशय आहे. त्यामुळे आपण सगळ्यात सुरक्षित, सगळ्यात सुखी इथे असतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो ना की चंद्र म्हणजे मन हे तिथे विसावतं. आपण असं म्हणतो की हे घर आहे, वास्तू आहे, किंवा जिथे आपण म्हणतो की हाऊस बिकम्स होम असं आपण ज्याला म्हणू शकू की ते नुसती वास्तू नाहीये तर ते घर आहे आपलं, जिथे आपण कोलॅप्स होतो, येऊन आपण विश्रांती घेऊ शकतो अशी ती जागा आहे. आणि आपण असं म्हणतो सगळ्यात जास्त सुख हे आईच्या पायाशी असतं.
ती मातृस्थान इथे आहे. आताच तुम्ही म्हटलात की ते सगळ्यात गोड स्थान आहे. तर म्हणून आपण असं म्हणतो की चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे. खरं ना, आईचा स्पर्श हे सगळं दुःख विसरवतो, आहे ना. आणि हो, चतुर्थ स्थान जर तुमच्या पत्रिकेत उत्तम असेल ना, तर तुम्हाला सुखाची झुळूक काही लागू नाही देणार, अशी ती आई असते तुमची, आहे ना. बरोबर. आणि बरोबर. एकदम छान आपण अगदी चांगल्या प्रकारे विश्लेषण करतोय आणि पुढे सरकतोय. आता स्मिता मॅडमला विचारते, दशम स्थान म्हणजे कर्मस्थान. कर्मस्थानाचं विश्लेषण आणि कर्मस्थानाची फलश्रुती आपण सांगा. कर्मस्थान, दशमस्थान म्हणजे कर्मस्थान आहे. आपण आपल्या आयुष्यामध्ये तृतीय स्थानातून जो जो काही पराक्रम करतो तो दशमस्थानावरनं काउंट होतो. आणि दशमस्थान हे केंद्रामधलं स्थान आहे. म्हणजे 1, 4, 7, 10 पैकी सगळ्यात उच्च प्रतीचं, म्हणजे जो माणूस आहे तो प्रत्येक कार्य हे काहीतरी मिळवण्यासाठी करतो आणि म्हणून हे कर्मस्थान आहे. त्याच्यामुळे नोकरी, व्यवसाय याच्यामध्ये जे जे काही तो कष्ट करेल त्याप्रमाणे तो सन्मान मिळवेल. म्हणजे राज्यातली नोकरी मिळवेल किंवा सरकारी नोकरी मिळवेल आणि ती जास्तीत जास्त टिकवण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर दशमस्थानावरनं छान निद्रा ही सुद्धा बघितली जाते पहा, की जेव्हा आपण एखादं काम करतो आणि ते सफल होतं त्याच्यानंतर येणारी निद्रा ही अत्यंत चांगली असते. या दशमस्थानावरनं त्या व्यक्तीचा व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये नेमकं काय स्थान आहे, तो कशा पद्धतीने बाकीच्या लोकांशी वावरतोय, बोलतोय, आचार विचार आहेत त्याचे, हे लक्षात येतं. त्याचप्रमाणे राजकीय सत्ता जर असेल, कारण दशमस्थान हे सत्तेचं स्थान आहे पहा, आणि जेव्हा सत्तेचं स्थान आपण म्हणतो तेव्हा हाताखाली असणाऱ्या लोकांशी कशा प्रकारचं वर्तन केलं जातं हे या स्थानावरनं जास्त विस्तृतपणे पाहिलं जातं आणि त्याचा प्रभाव आपल्या सगळ्या जीवनावर पडतो. कारण लग्नस्थान म्हणजे आपण स्वतः असतो आणि आपण स्वतःनी की जे काही काम केलेलं आहे, व्यवसाय उद्योग केलेला आहे, त्याच्यातून जी निर्मिती झालेली आहे, कर्तृत्वाने आपण जे स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे ते दशम स्थानावरनं मोजतो. तर या सगळ्या बाबी दशम स्थानावरनं विचार केल्या जातात. खरं तर केंद्रातले 4ही स्थानं खूप बलवान, पण त्यातल्या त्यात दशम स्थान म्हणजे हे सर्वात बलवान समजलं जातं. कारण त्याहून तुमचं व्यक्तिमत्व घडतं हो. तुम्ही जे कर्तृत्व करता, जे कार्य करता, त्यांनी तुम्हाला समाजात मान्यता मिळते, एक प्रकारचं स्टेटस प्राप्त होतं. म्हणून दशम स्थान हे सगळ्या पत्रिकेतलं पॉवरफुल स्थान आपण समजतो. आणि स्मिता मॅडमनी जे सांगितलं की आपल्याला या कर्तृत्वावर जास्त भर द्यायला पाहिजे आणि दशम स्थानाचं तृतीयाचं फळ हे जे त्यांनी महत्वाचा पॉइंट यात सांगितला तो खूप छान होता बरं का. आता सुनीता पागे मॅडमला आपण विचारूया. चतुर्थ स्थान हे आईचे स्थान आहे असं ज्योतिष शास्त्रात आपण म्हणतो, पण अजून थोडं सविस्तर विवेचन करावं असं मला वाटतं. चतुर्थ स्थान हे मातृस्थान आहेच आहे. तर आपण असं म्हणतो ना की चतुर्थ स्थान हे मातृस्थान आहे. म्हणजे काय, तर आपण दशम स्थानाने जे कर्म दाखवलेलं आहे त्या कर्माची मानसिकता इथे तयार होते. आणि म्हणून आपण असं म्हणतो की चतुर्थ स्थान म्हणजे फक्त आईचं स्थान नाहीये, तर आईने केलेले संस्कार आपल्याला ह्याच स्थानावरनं कळतात. आणि चतुर्थ स्थान हे जर बीज असेल तर आपण असं म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे इथे तुमच्यावरती जे संस्कार होतात त्या संस्काराची परिणिती म्हणजे दशमस्थानाने दर्शवलेलं कर्म आहे. म्हणूनच आपल्याला केंद्रस्थानाची 4ही आहेत. म्हणजे लग्नस्थान म्हणजे तुम्ही स्वतः, चतुर्थ स्थान म्हणजे तुमचं मन आहे किंवा तुमची आई आहे, तुमची मानसिकता आहे, तुमची कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे चतुर्थ स्थान आहे. आपण असं म्हणतो की सुख म्हणजे काय, तर किती पैसे मिळाले म्हणजे सुख, एखादा माणूस सुखी होईल, किंवा एखाद्या माणसाला किती यश मिळालं म्हणजे तो सुखी होईल, किती कौतुक केलं म्हणजे पुरेसं होईल. तर हे प्रत्येकाच्या मानसिकतेवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्ही सुखी कशामुळे होता, तर सुखाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे त्याच्यावरून तुम्ही सुखी होता.
आणि म्हणून हा दृष्टिकोन जो आहे, सुखाकडे तुम्ही कसं बघता, तुम्ही नेमकं कशामुळे सुखी होता, हा दृष्टिकोन चतुर्थ स्थानावरनं कळतो. आता पागे मॅडमने जे सांगितलं ना, की तुमचा दृष्टिकोन घडवल्या जातो. मग कोण घडवतं? तुमची प्राथमिक शाळा म्हणजे आई आहे ना. आई तुम्हाला शिकवते, हो, संस्कार देते, कसं चालायचं, कसं उठायचं, कसं बोलायचं. हे संस्कार जे आहे ना, ते एकदा गाठी आले की ते जन्मभर चालत राहतात. तिच्याकडे बघून बघून आपण शिकतो. हो म्हणजे हो. किंवा तुम्ही एका विशिष्ट आई वडिलांच्या पोटी जन्माला आलात म्हणून तुमची एक विशिष्ट मानसिकता असते. तर प्रत्येक वेळेला करेक्ट. असं असतं की तुम्हाला हाताला धरून कोणी शिकवतं असं नाही, परंतु तुमच्यावर आपोआप घरामध्ये परत चतुर्थ स्थानाचा संबंध आला की तुमच्याकडे घरामध्ये तुमच्यावर आपोआप संस्कार होतात. तर ते जे काही होमली वातावरण आहे ना, किंवा ते जे काही ती जी काही तो कम्फर्ट झोन आहे, तो कम्फर्ट झोन म्हणजे चतुर्थ स्थान. प्रेम, स्नेह, वात्सल्य, अं? याचं एक मिश्रण तिथे असतं. त्यासोबतच समाजातील इतर स्त्रियांशी कसं वागायचं हे पण शिकवल्या जातं. पण तिथे शनीचं नक्षत्र आहे, पुष्य. बरोबर, म्हणजे तिथे शनीचं नक्षत्र आहे, म्हणजे आई संस्कार देते आणि आई त्याबरोबर शिक्षा देखील करू शकते, कारण तिथे शनी महाराज पण आहेत. म्हणजे तिथे शनीचं पुष्य नक्षत्र आहे, त्या पुष्य नक्षत्रावरनं या गोष्टी लक्षात येतात. पहा ना, सगळी नक्षत्र जर आपण बघितली कर्क राशीची, तर आपल्याला लक्षात येतं की इथे कर्क राशीमध्ये संस्कारांचा, शिक्षणाचा, असं सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला दिसून येतात. अगदी नक्की. हो. आश्लेष नक्षत्र तर तुम्हाला अगदी शिक्षा करूनच शिकवतो. आश्लेष तुम्हाला समाजातलं विष कसं तुम्हाला सहज हे करायचं, ह्या गोष्टी शिकवते. आणि आश्लेषा नक्षत्र सुद्धा आपल्या जवळच्या लोकांविषयी खूप पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे आई जेवढ्या पॉझिटिव्ह राहून मुलांची काळजी घेते ना, तसंच आश्लेषा नक्षत्राचे जातक असतात की त्यांच्या विश्वात त्यांची जवळची माणसं असतात फक्त. नक्की नक्की. हो, पुनर्वसू नक्षत्राचं काय होतं माहितीये का, की त्याचं एकच चरण येतं आहे ना. त्यामुळे पुष्य आणि आश्लेषाचा जास्त प्रभाव राहतो. पुष्य आणि आश्लेषा. छान छान. आता स्मिताला विचारूया. दशम स्थानावरून वडिलांचा विचार करतो हे तर आपण सांगितलंच आहे, पण त्याबद्दल सविस्तर माहिती किंवा वडिलांचा आधार कसा मिळतो, समाजातील वडिलोपार्जित म्हणजे वडील जे धारे जे लोक आहेत ते पण आपल्याला कशा प्रकारे सपोर्ट त्यात करू शकतात, राजकारणाशी पण त्याचा काय विशेष जास्त संबंध येतो, याबद्दल आपण सांगावं सविस्तर. आता दशम स्थानाशी रिलेटेड असलेलं, कारण लग्नस्थान हे आपण असतो आणि आपला जेव्हा जन्म होतो त्यावेळेस आपल्याला कुटुंब मिळतं, आई वडील मिळतात आणि नातेवाईक मिळतात आणि त्या कुटुंबाचं एक नाव मिळतं. ते नाव मिळाल्यानंतर त्या कुटुंबाचा जो व्यवसाय असेल किंवा त्या उत्पन्नाचं जे साधन असेल त्या व्यवसायाचं, त्या कुटुंबाचं, ते ऑटोमॅटिक तुमच्यापर्यंत येतं वंश परंपरेने. मग तो शेतीचा व्यवसाय असेल किंवा व्यापार असेल किंवा खूप मोठा बिझनेस असेल किंवा राजकारणामध्ये ऍक्टिव्हनेस असेल. तर हे जे सगळे एरियाज आहेत ते वडिलांकडून मुलांना मिळालेले असतात. कारण दशमस्थान हे पित्याचं कारक स्थान आहे. जरी भाग्यस्थान आपण असं म्हणलं की तिथे पिता पाहिला जातो, कारण तिथून आपले जन्म केला होतो की दैव असतं आपलं ते बरोबर, आणि तिथून पुनर्जन्म घेऊन आपण कुठल्या तरी आई वडिलांच्या पोटी जन्म घेतो आणि वडिलांचं छत्र आपल्याला इथे मिळतं. मग ते वडिलांचं छत्र आपल्यावर किती काळ राहणार आहे, लहानपणीच जाणार आहे का मोठेपणापर्यंत टिकणार आहे, किंवा त्या वडिलांचा जो व्यवसाय, व्यापार, धंदा, उद्योग हा तुम्ही चालवणार आहात का, मग त्याच्यामध्ये वडिलांचं किती गायडन्स आहे आणि वडील तुम्हाला शारीरिक, आर्थिक, भावनिक आणि मानसिक या पद्धतीने कसे कसे आधार देत आहेत हे कळतं. ज्या वेळेस मुलं लहान असतात त्यावेळेस वडील त्यांना शिस्त लावतात, मुलांना राग येतो त्या शिस्तीचा, पण वडील ती शिस्त मुलं चांगली व्हावीत म्हणून लावतात. म्हणून हे जे कर्मस्थान आहे, कारण शनी महाराजांसारखी शिक्षा देऊन
कारण इथे मकर रास येते पहा नैसर्गिक कुंडलीमध्ये. म्हणजे शनी महाराज हे अतिशय चांगले शिक्षक आहेत. म्हणजे तुमच्या प्रगतीमध्ये कुठेही अडथळा येऊ नये म्हणून ते प्रसंगी कठोर बोलतात आणि तुम्हाला योग्य त्या दृष्टीने त्या मार्गाकडे वळवतात. म्हणून वडिलांचं हे कायम लक्ष असतं की तुम्ही जो व्यवसाय, तुम्ही जो उद्योग, तुम्ही जी नोकरी किंवा तुम्ही जे राजकारणामध्ये पुढे जाणार आहात ते तुम्ही योग्य मार्गाने जाताय की नाही जातात ह्याच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे दशमस्थानातील पिता अतिशय उत्कृष्टपणे करत असतो. म्हणूनच या कर्मस्थानाला पित्याच्या प्रेमाची, पित्याच्या धाकाची जोड असली की ते जास्त सक्सेसफुली करता येतं, असं माझं मत आहे. छान, एकदम छान. हे बघा, हे जे भाव आहेत ना, आता आईच्या समोर वडिलांचा भाव का घेतला असेल? म्हणजे हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे ना, की आई ही चतुर्थात आहे आणि वडील दशमात आहे. म्हणजे आई स्नेह करते, संस्कार देते, तर वडील शिक्षा करून मार्ग दाखवतात. म्हणूनच हा समोरासमोर घेतला असेल. आणि राजकारण म्हणजे कसं, तुम्हाला सगळ्या समाजातलं वागताना वावरतानाच आई घरातले संस्कार देते, तर वडील बाहेर कसं वागायचं, कुठे काय करायचं, कोणासोबत काय तुमचे रिलेशन मेंटेन, हे सगळं शिकवतात. पण नुसता वडिलांपुरताच हा भाव मर्यादित नाहीये, तर राजकारण आहे, शक्ती आहे, सामर्थ्य मिळवणे, या सगळ्यांच्या संबंधित हा दशम भाव आहे. त्यामुळे केंद्रस्थानच असतं हो. म्हणून तर केंद्रातली सरकार आपण महत्वाची मानतो. आहे की नाही? त्यातली सरकार महत्वाची. आणि टॅरो कार्ड्स मध्ये ही केंद्रातल्या ज्या 4 राशी आहेत ना, आता तू पुस्तक लिहिलेलं आहे म्हणून तुला माहिती की ह्या ज्या मेष, कर्क, तुळ आणि मकर ह्या 4 ज्या राशी आहेत केंद्रातल्या, या 4ही राशी म्हणजे 4 राण्या आहेत. खरी गोष्ट आहे. आणि त्यामुळे केंद्रातलं सरकार हे राण्यांचं असतं, राजे नेहमी बाहेर असतात. या स्थानाहून नोकरी व्यवसाय कसा निवडावा, अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. सविस्तर विवेचन. समाजामध्ये आपण जे काम करतो त्याच्यामध्ये अर्थार्जन हे सगळ्यात महत्वाचं असतं पहा. आणि हे अर्थार्जन करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच ऍक्टिव्ह राहावं लागतं. मग आपल्याकडे आई वडील पत्रिका घेऊन येतात पहा, की हा मुलगा 10वी-12वीत असतानाच येतात आणि आपल्याला विचारतात की हा मुलगा पुढे काय करणार आहे, काय करू शकेल, तो नोकरी करेल का व्यवसाय करेल, त्याला शिक्षणाच्या कुठल्या वाटा जास्त चांगल्या सुकर होतील, असं ते विचारतात. मग त्यावेळेस आपण जेव्हा पत्रिका बघतो त्यावेळेस आपण पंचम स्थान बघतो, षष्ठ स्थान बघतो, भाग्यभाव बघतो, दशम स्थान बघतो आणि लाभस्थान बघतो. म्हणजे ही इतकी सगळी स्थानं बघतो आणि त्याच्यावर ठरवतो. कारण पंचमातून जे शिक्षण झालं असेल त्याप्रमाणेच त्याला नोकरी किंवा व्यवसाय मिळणार आहे. ते जितकं डीप त्यांनी अभ्यास केलेला असेल त्याप्रमाणे तो नोकरीमध्ये यश किंवा कीर्ती मिळवू शकणार आहे, किंबहुना नोकरी मिळवू शकणार आहे. त्याचप्रमाणे षष्ठ स्थानामध्ये, पंचम आणि षष्ठ स्थानामध्ये शिक्षणाचा उपयोग कशा पद्धतीने करायला पाहिजे, कारण तिथे स्पर्धा परीक्षा येतात. मग स्पर्धा परीक्षांना जर फेस करायचं असेल तर ते कशा पद्धतीने केलं पाहिजे हे इथे आपल्याला पाहता येतं. आणि भाग्यस्थान त्यांना किती साथ देत आहे, कारण पंचम आणि षष्ठ मध्ये केलेला अभ्यास किंवा केलेली स्पर्धा यातून त्यांना जे सक्सेस मिळणार आहे, तर भाग्य त्यांना साथ देणार असेल तरच त्यांना सरकारी नोकरी मिळणार आहे किंवा उच्च पद मिळणार आहे. दशमात जर रवी असेल तर सरकारी नोकरी मिळून तो उच्च पदाला जाईल, पण त्याच्यासाठी त्याचा भाग्यभाव पण तितकाच पॉवरफुल असायला पाहिजे. त्याचप्रमाणे या सगळ्या भावातून होणारे लाभ हे त्याला ऍक्सेप्ट करता आले पाहिजे. म्हणून आपण लाभभाव किंवा एकादश स्थान हे सुद्धा बघतो. मग आता याचे नियम काय आहेत, तर सगळ्यात पहिला नियम आहे की आपण लग्न म्हणजे आपण, रवी म्हणजे आत्मा आणि चंद्र म्हणजे मन, तर त्यांचा या विद्यार्थ्यांचं लग्न कुंडली बलवान आहे का, रवी कुंडली बलवान आहे का, चंद्र कुंडली बलवान आहे का, हे आपल्याला त्यांच्या बलाबलावरनं पाहणं आवश्यक असतं. कारण दशम स्थानामध्ये तो कशात सक्सेसफुल होणार आहे हे या तिन्ही कुंडल्यांचं जे बल आहे त्याच्यावर ठरलं जातं. नियम दुसरा, जो बलवान असेल
त्याच्या दशमाचा स्वामी ज्या नवमांशात, कारण नवमांश म्हणजे स्कॅनिंग आहे पहा, की तिथे सूक्ष्मतेने आपल्याला माहिती मिळते. मग या नवमांशी असलेल्या त्याच्या स्वामींकडून नोकरी किंवा व्यवसाय दर्शवला जातो. आणि मग ती कुठल्या क्षेत्रातली आहे, कशी आहे, हे दर्शवलं जातं. त्याचप्रमाणे तिसरा नियम आहे, नोकरी व्यवसायाचा विचार करताना प्रामुख्याने लग्न कुंडली, चंद्र कुंडली आणि रवी कुंडली या तिन्हीही कुंडल्यांचा साधक बाधक विचार आपल्याला करावा लागतो. म्हणजे नेमकी कुठली पॉवरफुल आहे, तिथे आपल्याला त्याची प्रगती दिसून येते. आणि नोकरी संबंधी विचार करताना कुंडलीतल्या दशम भाव हा जास्त महत्वाचा असतो. याबरोबर लग्न ही आपली इच्छा असते पहा, आणि तृतीय हा पराक्रम असतो. म्हणजे आपल्या इच्छाशक्तीला पूर्णत्वाला नेण्यासाठी पराक्रम दाखवण्याचं ते एक स्थान आहे. आणि पंचम स्थान हा शिक्षणाचा भाव आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण कुठल्या पद्धतीने शिक्षण घेतलेलं आहे, ते शिक्षण त्या नोकरीसाठी पूरक आहे की नाही हे पाहिलं जातं. त्याचबरोबर षष्ठ स्थानातून स्पर्धा परीक्षांसाठी ही व्यक्ती स्टँड करू शकेल की नाही, का माघार घेईल, निराश होईल, कारण एका पहिल्या झटक्यातच तो पास होईल किंवा त्याला सक्सेस मिळेल असं सांगता येत नाही ना. मग या सगळ्यातून लाभभावातून होणारा लाभ किंवा त्याचा रेग्युलर इन्कम हा आपण पाहू शकतो. म्हणूनच ज्या वेळेस दशम स्थानामध्ये हे सगळे नियम लावून आपण त्याला कशात सक्सेस मिळणार आहे हे सांगू शकतो. छान. खरं नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही गोष्टी माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवतात. नोकरी तुमची कशी आहे, कुठल्या क्षेत्रातली आहे, नेहमी ती पंचम स्थानावर अवलंबून असते. खूपदा नसते, पण पंचमात शिक्षण जे घ्याल त्या शिक्षणावर आधारित तुम्हाला जॉब मिळाला तर तुम्ही जास्त सक्सेस होतात. आणि स्मिताने जे सांगितलं की पहिल्या नियमानुसार लग्न कुंडली आणि रवी कुंडली, चंद्र कुंडली बघावी. लग्न म्हणजे तुम्ही हो, तुमचं कर्तृत्व किती हे दशमातनच दिसणार ना, आहे की नाही? त्याशिवाय कसं कळेल? त्यामुळे लग्न कुंडली बघावं लागतं. रवी पॉवरफुल असेल तर तुमचं कर्तृत्व अधिक उजळतं, आणि चंद्र पॉवरफुल असेल तर मनाने पण साथ मिळते. या तिन्ही गोष्टी तिने या आपल्या विश्लेषणात सांगितल्या आणि अतिशय छान. त्यामुळे तुम्हाला अगदी योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. आता चतुर्थ स्थानाचा महत्वाचा प्रश्न आलाय सुनीता. वास्तुशास्त्र, कारण चतुर्थ स्थान आहे ना, आणि चौथा भाव यांचा परस्पर संबंध का आणि कसा लावावा हे सविस्तर सांग. न येणाराच विषय सविस्तर सांग म्हणालीस तू, कारण वास्तुशास्त्र हा विषय स्मिताचा. चतुर्थ स्थानावरती आता मी तुला सांगणार आहे वास्तुशास्त्राबद्दल. माहित आहे तुला, सर्वांगीण माहिती आहे तुला काही. पण अभ्यासोनी प्रगटावे अन्यथा झाकोनी असावे, त्याप्रमाणे वास्तुशास्त्राबद्दल तर काही मी सांगू शकत नाही. पण मी महत्वाची गोष्ट असं सांगते की वास्तुशास्त्र नाही, पण आपण असं म्हणतो की चतुर्थ स्थान म्हणजे काय, की जिथे आपली पाळंमुळं घट्ट रुजतात, म्हणून आपण त्याला संस्कार म्हणतो. आणि म्हणून जिथे आपली पाळंमुळं घट्ट रुजतात ना, ते फाउंडेशन आपल्या आयुष्याचं म्हणजे चतुर्थ स्थान आहे. म्हणून कदाचित वास्तुशास्त्राच्या दृष्टीने ते अत्यंत महत्वाचं असू शकतं. टॅरोमध्ये ना आपण चतुर्थ स्थान म्हणजे क्वीन ऑफ कप्स म्हणतो. तर क्वीन ऑफ कप्स म्हणजे कशी आहे, की जी तुफान उसळलेल्या दर्यामध्ये पण शांत बसलेली आहे. तर जेव्हा तुम्हाला आजूबाजूची कुठलीच परिस्थिती चांगली नसते, ज्या वेळेला इतर काहीही गोष्टी नीट नसतात, असं आपण म्हणतो ना, की त्यावेळेला मनाची जी छोटीशी दिवली असते, ती जी दिवली आहे ती दिवली तुम्हाला प्रकाश देते. त्याप्रमाणे मनाची ताकद जी असते ना, ती तुमचा संपूर्ण मार्ग उजळून टाकते. आणि म्हणून आपण असं म्हणतो की चतुर्थ स्थान म्हणजे काय, की जिथे आपल्या आयुष्याची जी सिक्युरिटी किंवा स्टॅबिलिटी हे शेप होतं, म्हणजे ह्याला आकार येतो, असं जे स्थान आहे ते म्हणजे चतुर्थ स्थान आहे. आणि म्हणून मला वास्तुशास्त्राच्या बाबत असं वाटतं की एखाद्या माणसाची वास्तू कशी आहे ही चतुर्थ स्थानावरनं कळत असावी.
म्हणजे कळते असं मी म्हणत नाही, कारण मला खरंच त्यातलं काही माहित नाही. कळते. तर पण मला असं वाटतं की चतुर्थ स्थानावरनं आपले इमोशनल बॉन्ड्स कळतात. चतुर्थ स्थानावरनं आपल्याला कळतं की आपण आपली इमोशनल ग्रोथ कशी होणार आहे. तर ही इमोशनल ग्रोथ आपली कशी होणार आहे, कारण आपल्याला काळाच्या ओघामध्ये हे अनेक वेळा सिद्ध झालंय की IQ पेक्षा EQ खूप महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला काहीच नीट नसतं त्यावेळेला तुमचं मनच तुम्हाला ताकद देतं असं आपण म्हणतो. त्यामुळे हे जे ताकद देणारं मन असतं ना, हे चतुर्थ स्थानामध्ये आहे. आणि त्याची संपूर्ण आयुष्याचं फाउंडेशन म्हणजे चतुर्थ स्थानात आहे. चतुर्थ स्थान म्हणजे काय, तर चतुर्थ स्थान म्हणजे आपण असं म्हणतो की तुम्ही घरामध्ये आपण असं घरामध्ये तुम्ही कसा कम्फर्ट शोधता हे, किंवा इतरांना कम्फर्ट कसा देता, हे सुद्धा आपल्याला चतुर्थ स्थानात आहे. तर तुम्हाला चतुर्थ स्थानातल्या ग्रहांना तुमचं सुख घेण्याची कपॅसिटी, कशामध्ये तुम्हाला आनंद मिळेल, ती वृत्ती आपल्याला लक्षात येते. तर वास्तूचा प्रश्न तर मला सांगता येणार नाही, पण बाकी त्या अनुषंगाने आपण आता बोललो. ठीक. अगं सुनीता, हो आपण काय हे चतुर्थ स्थानाहून आपण घर पाहतो हो है ना, म्हणजे वास्तू पाहतो की नाही. हो वास्तू पाहतो की तुम्हाला घर कसं मिळेल काय कसं नाही. तर त्यामुळे मला वाटतं चतुर्थ स्थानाचा वास्तूशी संबंध विचारला असेल. स्मिताला विचारू की थोडं विश्लेषण. हो, कारण स्मिता चतुर्थ वास्तू. स्थान हे घर आहे. घर, हा. सुनीता जसं म्हणाली की ते फाउंडेशन आहे. तिथे हम्म. असणाऱ्या ग्रहांवरनं आपल्याला नक्की कळतं की या घरामध्ये वास्तुदोष आहे की नाही. आणि राहू सारखा ग्रह तिथे असेल तर आपण खात्रीने सांगू शकतो की त्या घरामध्ये वास्तुदोष आहे. आणि वास्तुदोष किंवा वास्तूमध्ये असणाऱ्या त्रुटी किंवा उणिवा भरून काढण्यासाठी चतुर्थ स्थान हे सगळ्यात महत्वाचं स्थान आहे. कारण ते आपलं घर असतं आणि त्या घरामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, काय सुखसोयी आहेत किंवा नेमकं त्याच्यापासून आपल्याला काय त्रास आहे, हे तिथे असणाऱ्या त्या ग्रहांवरनं आपल्याला पूर्णत्वाने कळतं. आणि मग आपण एक्सटेन्शन आणि कट कुठे आहेत हे नक्की ठरवू शकतो. म्हणून चतुर्थ स्थानाला घराचं स्थान म्हणलं तरी वास्तूमध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान चतुर्थ स्थानाला. हो, बरोबर आहे, एकदम बरोबर. म्हणजे आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं की नाही. हो हो ऍक्च्युली हो. आपण व्यक्त कसे होऊ शकतो, घरामध्ये आपल्याला किती कम्फर्ट मिळतं. आपण असं म्हणतो ना की जी व्यक्ती इमोशनली सिक्युअर्ड असते ती कॉन्फिडेंट असते, बरोबर आहे. मग दशमत स्थान म्हणजे कॉन्फिडन्स असेल तर त्या हम्म. कॉन्फिडन्सच्या मागे चतुर्थ स्थानातली इमोशनल स्टॅबिलिटी आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. तर त्यामुळे दशम स्थानाला लागणारी ऊर्जा जी आहे ना ती चतुर्थ स्थानाकडून मिळते. तुम्हाला फॅमिलीचा जितका सपोर्ट असतो तेवढं तुमचं कर्तृत्व उजळून निघतं. तुम्ही एखादा कार्यक्रम बघा, तुम्हाला एखादं अवॉर्ड मिळणार आहे, ते तुम्हाला मिळाल्यावर त्याचा फोटो तुम्ही पहिल्यांदा कुणाला पाठवता, तर तुमच्या घरातल्या व्यक्तीला, तुमच्या फॅमिली ग्रुपमध्ये तुम्ही पहिल्यांदा पाठवता, मग मित्रमैत्रिणींना पाठवता. तर बेसिकली तुमची जी फॅमिलीमधनं तुम्हाला जी वॉर्मथ मिळते, ती वॉर्मथ, ती ऊर्जा ही आपल्याला चतुर्थ स्थानामध्ये असते. तीच दशमस्थानाच्या कर्तृत्वाला झळाळी देते. आणि म्हणून आपण असं म्हणतो की व्यक्त होण्यासाठी लागणारी ताकद ही चतुर्थातनं मिळते. अगदी बरोबर. हा. बरोबर. आणि काय ग, मन असतं ना ग तिथे, हो चंद्र आहे ना. तर हो तुमचं मन जर तुमचं स्टेबल असेल, हो. हा, तर तुमची वास्तू मनाला छान. मनाला आणि प्लीजिंग सपोर्ट जो मिळतो ना, तो हो. प्लीजिंग सपोर्ट आहे, तो इंटरनली मिळतो आणि तो वास्तूमध्ये मिळतो. हम्म. त्यामुळे हे वास्तुशास्त्र चतुर्थाशी निगडीत त्याचमुळे केलं असेल, हो है ना. बरोबर. आता तुलाच प्रश्न विचारते पुन्हा. दशमातल्या अर्थ त्रिकोणाचे महत्व सांग. मग दशमस्थान मी आहे ना, की हम्म. मग दशमस्थानामध्ये अर्थत्रिकोण म्हणजे पृथ्वी तत्व आहे पहा. अर्थत्रिकोण कसा असतो, दोन, दुसरं हा, स्थान, बोल की. तिसरं स्थान आणि 10वं स्थान. हे स्थान अर्थत्रिकोणाशी निगडीत आहे. कारण दुसरं स्थान म्हणजे कुटुंबाची संपत्ती, जन्म झाल्यानंतर आपल्याला मिळालेली ती कुटुंबाचं नाव असतं, आई वडील असतं, नातेवाईक असतात.
त्यांची असणारी परंपरेने आलेली संपत्ती, दागदागिने, धन, हे सगळं द्वितीय स्थानावरनं पाहतो आपण. आणि षष्ठ स्थानावरनं इथे रिपू, रोग आणि ऋण आहे. म्हणजे लग्नाला जर खूप तीव्र इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ऋण हे घेतलं जातं. मग ते ऋण कशाच्या जोरावर घेतलं जातं की द्वितीय स्थानामध्ये असणाऱ्या स्थैर्यावरून ऋण हे काढलं जातं. ऋण म्हणजे कर्ज. मग ते कर्ज फेडण्याची कुवत आपल्यामध्ये आहे की नाही हे दशमस्थान दाखवतं. म्हणजे कधी कधी त्या दशमस्थानावरनं आपण खड्ड्यातही जातो आणि त्या दशमस्थानावरनं कधी कधी आपण हिमालयाच्या टोकावर पण पोचू शकतो. म्हणजे अर्थ त्रिकोणाचा धनस्थानाशी, षष्ठस्थानाशी आणि दशमस्थानाशी, कारण हे पृथ्वी तत्व आहे आणि दशमस्थान हे शिखर स्थान आहे धनस्थानाचं. म्हणजे अर्थ त्रिकोणाचं ते शिखर स्थान आहे. म्हणजे व्यवसायातून आपण जो पैसा मिळवलेला आहे तो किती उच्च प्रतीचा आहे, तो कशा पद्धतीने मिळवलेला आहे, तो कसा आपण मर्ज करतो. कारण पृथ्वी तत्वामध्ये सगळं ऍक्सेप्ट केलं जातं आणि ते कुठे कुठे पेरतो आणि कशा पद्धतीने आपल्याला ते उपयोगी पडणार आहे हे या अर्थ त्रिकोणामधनं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने कळतं. आणि जेव्हा दशमस्थानामध्ये बुध, गुरु, शुक्र, मंगळ अशासारखे ग्रह असतात तेव्हा ते नक्की तुम्हाला उंचीवर नेतात आणि यश मिळवून देतात. यशाबरोबर, कीर्तीबरोबर पैसाही भरपूर मिळवून देतात. म्हणून अर्थ त्रिकोणामध्ये दशमस्थानाला जितकं द्वितीय आणि षष्ठ स्थानाला महत्व आहे तितकंच दशमस्थानाला महत्व. म्हणजे अर्थ हो ना. त्रिकोण अशा पद्धतीने बोलतो. हो. आपण जे शिकतो, आपण जे कर्म करतो, ते कर्म केल्यानंतर तुम्हाला अर्थ प्राप्त झाला नाही तर काय कामाचं. म्हणून अगर दशमस्थान खूप छान आहे, पॉवरफुल आहे, तर तुम्हाला अर्थाचा प्रॉब्लेम येत नाही. इन्कम भरपूर आणि व्यवस्थित होतं, कारण तुमचं कर्म त्याला कारणीभूत असतं, आहे ना. छान. आता ना सुनीता, तुझ्या आवडीचा प्रश्न विचारते बरं का. कारण तुला अध्यात्माची तुझी बैठक आहे. तू जेव्हा ब्लॉग वगैरे लिहिते त्याच्यामध्ये खूपदा मला हे जाणवतं बरं. त्यामुळे मी तुला विचारते की चतुर्थ भाव आणि मोक्ष त्रिकोण याचा संबंध आणि ऐहिक सुख हे अधिक की वैराग्य याचा काय संबंध चतुर्थ स्थानाशी येतो हे पण छान सविस्तर सांग. जीवन आणि परमार्थ याचा संबंध चतुर्थीशी येतो का. आपण 4, 8, 12 हा मोक्ष त्रिकोण म्हणतो. हो. आता मोक्ष त्रिकोणाची सुरुवात सुखस्थानात नव्हते. आता जसं मगाशी तू म्हटली की कर्मामधून अर्थप्राप्ती झाली नाही तर कर्माचा काय उपयोग, असं तू म्हटले. तर आता मुळामध्ये कर्माचा उद्देश अर्थ प्राप्ती करणं हा असा असू नये असं मला वाटतं. कर्माचा उद्देश हा आयुष्य अर्थपूर्ण व्हावं हा असायला हवा. तर अर्थ त्रिकोण हा आपलं आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी असतो. म्हणून आपण म्हणतो ना की आपल्याला जन्म मिळालाय तो आपण मिनिंगफुली जगला पाहिजे, म्हणून तो अर्थ त्रिकोण. आणि त्याच्यासाठी म्हणून 2, 6, 10 हे भाव असतात की धनस्थान म्हणजे आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे काय बेसिक क्वालिटीज आहेत. षष्ठ स्थान म्हणजे अर्थ त्रिकोणाचं स्ट्रगल आणि दशमस्थान म्हणजे हा स्ट्रगल यशस्वी तुम्ही केला म्हणून तुम्हाला मिळणारा सन्मान. तर आता आपण जसं मोक्ष त्रिकोण म्हटलं तर मोक्ष त्रिकोणाचा आरंभ बिंदू म्हणजे चतुर्थ स्थान असं आपण म्हणतो. पण मला नेहमी असं वाटतं की हा शेवटचं स्थान आहे मोक्ष त्रिकोणाचं. कारण काय तर आपण असं म्हणतो की काय व्ययस्थानाचं ते पंचम स्थान आहे. कुठल्याही स्थानाचं पंचम स्थान हे त्या स्थानाची सृजनशीलता दाखवतं, क्रिएटिव्हिटी दाखवतं. जसं लग्नाचं पंचम स्थान म्हणजे क्रिएटिव्हिटीचं आहे, तसं व्ययाचं पंचम स्थान म्हणजे चतुर्थ स्थान. काय सोडून दिलं तर सुख मिळेल, तर आपल्याला निर्भेळ आनंद कशाने मिळेल. तर एक्झॅक्टली मी काय सोडून दिलं. आपल्याला आयुष्यामध्ये ना वेन टू ड्रॉप
हे कळलं पाहिजे. आपण एखादा विषय आहे ना, एखाद्या व्यक्तीबरोबर बद्दल आलेला राग आहे किंवा एखादी व्यक्तीला आपण माझं बरोबर आहे हे आपण त्याला पटवून देताना कुठल्या तरी क्षणाला तो संवाद संपवला पाहिजे. त्याला ते कळलेलं असतं, पण आपल्याला वाटतं मी अजून चांगलं पटवून देऊ, आणि मग वाद होतो, तो संवाद खुंटतो आणि वाद होतो. आणि म्हणून वेन टू ड्रॉप हे कळलं पाहिजे. आणि म्हणून ते व्ययाचं पंचम स्थान आहे. आपल्याला केव्हा योग्य वेळेस कुठल्याही गोष्टीला उडत जा असं म्हणता आलं पाहिजे. मग ते सुद्धा कसं, तर अगदी सहज. म्हणजे तर माझी एक मैत्रीण आहे, ती पण असंच नेहमी म्हणते की आपल्याला वेळेवर उडत जा म्हणता आलं पाहिजे. म्हणजे मग काय होतं की आपल्याला कुठल्याही गोष्टी अशा लांबवत नाही आपण. तर ह्या गोष्टी आपल्याला चतुर्थ स्थानावरनं कळतात की काय आपण सोडून द्यायचं. दुसरं मोक्ष त्रिकोणात तू म्हणतेस की तुला आवडतं, म्हणून परत सांगते की मोक्ष त्रिकोण आहे ना, हा कुंडलीमधला सगळ्यात आनंद देणारा त्रिकोण आहे. आपण असं म्हणतो की मोक्ष त्रिकोणामध्ये आनंदाचा ठेवा आहे, कारण आपल्याला ते अष्टमाचं भाग्य आहे. मग अष्टमाचं भाग्य म्हणजे काय, तर आपण असं म्हणतो ना की असं म्हणतात की मृत्यूच्या वेळेला तुमचा अख्खा जन्म तुमच्या डोळ्यासमोरनं जातो. एक एक तो पिक्चर होता द लास्ट माईल ग्रीन माईल. तर आपण हा शेवटचा जो प्रवास आहे, चतुर्थ स्थान म्हणजे टॅरोमध्ये चॅरियट आहे बरं का. तर चॅरियट म्हणजे काय, तर चॅरियट हा सुद्धा एक प्रवास आहे, तो मनाचा प्रवास आहे. आपलं मन द्विधा मनस्थितीमध्ये दोन बाजूनी खेचलं जातं आणि त्यावेळेला आपल्याला नेमकं श्रेयस काय आणि प्रेयस काय हे कळत नाही. तर मृत्यूच्या वेळेला आपण काय नेमकं पुढे कॅरी करायचं हे आपल्याला, ते मृत्यूचं भाग्यस्थान आहे. त्यामुळे त्यावेळेला आनंदाचे सगळे क्षण जे असतात ते आपण तेवढेच फक्त आपल्याला कॅरी केलं तर पुढचं जन्म जेव्हा बिल्ड होत असतो त्यावेळेला आपल्याला त्याची मदत होते. आपण असं म्हणतो की अष्टमस्थान म्हणजे चतुर्थाची क्रिएटिव्हिटी आहे. मग अष्टमस्थान म्हणजे काय आहे, तर उत्सर्जित जल आहे, जिथे ज्याला घाण वास येतोय. म्हणजे काय, तर जल म्हणजे भावना. ज्याला घाण वास येतोय म्हणजे मत्सर आहे, राग आहे, संताप आहे किंवा लोभ आहे, मोह आहे, या वेळेवर उत्सर्जित करता येत आहेत का आपल्याला, ह्याच्यावर सुद्धा चतुर्थ स्थानाचं बरंचसं हेल्थ अवलंबून असते. आपण मेंटल हेल्थ म्हणतो ना, तर आपल्याला अष्टमस्थानामध्ये दाखवणाऱ्या भावना ह्या वेळेवर उत्सर्जित करता येत आहेत का. म्हणजे आता माझा आणि संजीवनीचा वाद झाला, पण तो झाला, संपला, मी मन माझं मोकळं झालं आणि क्लिअर पुन्हा मंगळाची ऊर्जा व्हायला लागली. जी अष्टमस्थानामध्ये च्या नकारात्मक भावना क्लिअर झाल्यावर वृश्चिक राशीची परत ऊर्जा मंगळाची व्हायला लागली असं आपण म्हणू शकतो. तर ही परत मंगळाची ऊर्जा व्हायला लागली आणि मला छान वाटायला लागलं परत. तर हे जे आहे ना, आपल्या शरीरातलं जलतत्व म्हणजे आपलं जे भावनिक विश्व आहे, हे विश्व सुदृढ राहण्यासाठी आपल्याला चतुर्थ स्थान हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपल्याला काय ठेवायचं, कशाचा व्यय करायचा, काय उत्सर्जित करायचं हे चतुर्थ स्थानावरनं कळतं. आणि म्हणून ते संस्कार आहेत जे आईने केलेले असतात. चतुर्थ स्थानाचं आजचं तुझं विश्लेषण खूप वेगळ्या पॉइंटवर आलंय बरं का. आणि चांगली वेगळ्या पद्धतीने त्या भावाचा विचार करू शकतो आपण, हे पण आज तुझ्या विश्लेषण. नाहीतर टिपिकल तेवढाच एक पॅटर्न आपण वापरतो ना, तेव्हामुळे त्याला इतर गोष्टीची जोड मिळत नाही. जसं आज तुला सांगितलं की आपल्याला हे पण म्हणता आलं पाहिजे नाही, आहे ना, तर ते म्हणता येणं गरजेचं आहे. नाही तर चतुर्थ स्थान खूपदा त्रासदायक होतं बरं का. कारण अति भावनिक जर तुम्ही झाले त्याचा पण त्रास होतो. त्यामुळे हा एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला या विश्लेषणातनं समोर येतोय बघ, की नुसतं मोक्ष नका बघू. तुम्ही जीवन जगताय तर जीवन जगताना कसं करायला पाहिजे हे पण तुम्ही चतुर्थ स्थानात केलं पाहिजे, आहे की नाही. काहीतरी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे. छान, मला आवडलं विश्लेषण बरं का. आता स्मिता, दशमातील सर्व ग्रह आणि त्यांचे कार्य
त्यांचा परस्पर संबंध काय? हा, आता दशमामधून आपण पहा म्हणलो की नोकरी किंवा व्यवसाय आपण पाहतो, हो की नाही? मग व्यवसाय करेल का नोकरी करेल हे ठरवण्यासाठी या दशमा भावापेक्षा त्याच्यामध्ये असणाऱ्या ग्रहांना जास्त महत्व ते दिलं पाहिजे, आणि ते असतंच. म्हणजे रवी मंगळ जर दशमामध्ये असतील तर ते बलवान असतात आणि ते नोकरीच करायला भाग पडतात. त्याचप्रमाणे जातक एकाच वेळी नोकरी आणि व्यवसाय हे दोन्ही करत असतो पहा. या सगळ्यांचा विचार जेव्हा आपल्याला करायचा असतो तेव्हा आपल्याला ग्रहांवरनच प्रामुख्याने हा विचार करावा लागतो. आता दशमस्थानात रवी असेल तर आपण काय म्हणू शकतो की ही व्यक्ती पुढारी होईल, उच्च अधिकारी होईल, सर्जन होईल, त्याच्या हातात सत्ता असेल, तो जे म्हणेल ते लोक ऐकतील, अशा तऱ्हेचं जे वागणूक असते ती रवी दशमात असताना होते. त्याचप्रमाणे चंद्र जर दशमात असेल, रवी, चंद्र आणि गुरु हे जर असतील तर शक्ती, सत्ता आणि पैसा हा एकाच वेळेस असतो. आता चंद्र जर असेल तर पाण्याशी संबंधित सुगंधी पदार्थ, द्रव पदार्थ, चैन करण्यासाठी योग्य असणारे पदार्थ, हे सगळे त्यातल्या त्यात द्रव पदार्थ हे चंद्रावरनं आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे मंगळ जर असेल तर मग तो कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असतो पहा, किंवा पोलीस, किंवा ही जी तिन्ही आपली खाती आहेत की ज्यांना युनिफॉर्म आहे, जल, थल आणि वायू, याच्यामध्ये असणारे सगळे लोक ह्या मंगळाच्या प्रभावाखाली येतात आणि ते युनिफॉर्म घालूनच काम करतात. म्हणजे जेव्हा नोकरी करतात तेव्हा ते या तिन्ही क्षेत्रांना सगळ्यात पहिल्यांदा प्रेफरन्स देतात. आता गुरु असेल तर चांगला सल्लागार असतो, तो उत्तम शिक्षक होतो, तो प्रोफेसर होतो, तो चांगला वकील होतो आणि व्यापारी आणि धर्मगुरू सुद्धा होतो जर गुरु असेल तर. कारण गुरु हा सारासार विचार करायला शिकवतो. त्याचप्रमाणे शनी जर असेल तर काय करतो, तो कष्ट करायला होतो. मग तो बागायती शेतीमध्ये असेल किंवा साध्या शेतीमध्ये असेल, तिथे श्रमाची कार्य करायला होतो. किंवा चतुर्थ श्रेणीची जी सगळी कामं असतात ती सगळी दशमातला शनी करायला होतो. किंवा खनन म्हणजे खनिज मिळवण्यासाठी खाणींच्यातून जे उत्पादन होतं ते सगळं या शनी ग्रहामुळे होतं. आता शुक्र जर असेल तर तो लक्झुरियस आयटम सगळे आपल्या पुढे आणतो पहा. सगळ्या चैनीच्या वस्तू किंवा सोनं, नाट्य, सिनेमा, याच्यामध्ये आनंद आणि भोगवाद हा सगळा शुक्राकडून येतो पहा. आणि शुक्र हा सगळ्या लक्झुरी तिथे देतो आणि त्या मिळवण्यासाठी दशमस्थान कामाला लागतं. हर्षल जर असेल तर इथे असणारे लोक संशोधनामध्ये जास्त रस घेतात आणि ते जास्तीत जास्त संशोधन करून वायू किंवा आकाशामधलं, एरोनॉटिक्स मधलं क्षेत्र जे असतं त्याच्यामध्ये जास्त प्रगती करतात. आणि विज्ञानाला हाताशी धरून ज्या अवघड गोष्टी असतील, ज्या संगणकाशी असतील, कोडिंग, डिकोडिंग, हे सगळं हर्षलाच्या अंडर येतं. तर प्लुटो असेल तर सामूहिक कार्य केलं जातं, म्हणजे कोणी एकटा काम करत नाही, 3 पेक्षा जास्त लोकांना बरोबर घेऊन तो काम करत असतो. आणि नेपच्यून जर असेल तर मात्र त्याचा चौथा सुभा असतो, तो एकटाच लेखक असतो, कवी असतो, गायक असतो, म्युझिशियन असतो. पण म्युझिशियनला तर खूप सगळ्या गोष्टी सिंक्रोनाइज कराव्या लागतात. त्याचप्रमाणे नेपच्यून हा मादक पदार्थांचाही कारक आहे. मग हा नेपच्यून तुम्हाला मादक पदार्थाची निर्मिती किंवा दुकान चालवायला सुद्धा भाग पडतो. म्हणजे दशमस्थानात जेव्हा हे इतके सगळे ग्रह असतात किंवा त्यांची कॉम्बिनेशन असतात त्याप्रमाणे ते व्यवसाय किंवा नोकरीमध्ये असतात, असंच म्हणता येईल. छान छान. नेपच्यून बद्दल खूप छान माहिती बरं का, की खरं तो कला, साहित्य आणि गाणं वगैरे त्यातून उपजीविका तुमची चांगली होऊ शकते. तशीच त्या प्लुटो बद्दल की 3 जण कमीत कमी हवे, म्हणजे त्याला सामूहिक काम करायला आवडतं. हे 2 पॉइंट खूपच छान आलेत बरं का. आणि काय आहे माहितीये का, की जर दशमातला ग्रह षष्टीशाशी संबंध करत असेल ना, तर मग त्या ग्रहांचे फळ अधिक प्रमाणात वाढतात.
कारण तो षष्ठी पण संबंधित आहे आणि दशमाशी, म्हणजे हा शनी जर षष्ठीसाची आहे आणि दशमाशी आहे तर प्रोग्रेसला खूप कष्ट पडतात, हो, आहे ना. छान. नक्की. त्यामुळे त्या ग्रहांचं विश्लेषण हे असं कसं छान हर्षल वगैरे बद्दल तर ही माहिती निश्चित कामात येईल सगळ्यांची. हो. आता सुनीताला पण तोच प्रश्न बरं का. रवी, चंद्र, मंगळ, गुरु, शनी, शुक्र, हर्षल, प्लुटो चतुर्थ स्थानातली फळे. इंटरव्ह्यूला जाऊन आलेल्या लोकांना कसं विचारतात, तुला काय विचारलं, तसंच स्मिताच्या प्रश्नावरनं माझ्या लक्षात आलं की आता मला हाच प्रश्न विचारणार आहे. तुला कोणता प्रश्न आहे? आता एका चतुर्थ इंटरव्ह्यूवरतून दुसऱ्या इंटरव्ह्यूची बातमी आपोआप लक्षात येते. आपोआप लक्षात येते. तसंच आता मला आलं लक्षात, कारण मुळात माझ्याकडे चतुर्थ स्थान आहे ना, त्यामुळे स्मितासारखी मला काही कर्तबगारी दाखवायची नाहीये, सगळं कम्फर्टेबली आनंदात बोलायचंय, म्हणून आता मला प्रश्न नंतर आलेला आहे. तर तर चतुर्थ स्थानामध्ये कुठला ग्रह चांगला, तर आपण असं म्हटलं ना, मगाशी जसं संजीवनी म्हटली की ते छान सुखाचं स्थान आहे. मग छान सुखाचं स्थान आहे तर इथे कुठले ग्रह चांगले आहेत? चंद्र शुक्रासारखे ग्रह तिथे आनंद देणार आहेत. आता तिथे समजा रवी असेल तर तिथे रवी असेल तर तो रवी सुद्धा तिथे एक प्रकारची ऊर्जा, एक वॉर्मथ निर्माण करेल. पण चतुर्थात रवी असेल ना तर त्या माणसाचा फोकस हा घरावर असेल. म्हणजे तो आधी प्रायोरिटी काय ठेवेल की घर, आणि मग बाकीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मॅनेज करेल. म्हणजे थोडक्यात त्याची प्रायोरिटी ही घर असेल आणि मग त्या अनुषंगाने तो सगळ्या गोष्टी मॅनेज करेल. तर त्यामुळे आपण असं म्हणतो ना की घर हे त्याच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग असेल. समजा आता रवी नंतर काय बघायचं, समजा चंद्र असेल तर चंद्र असेल तर तो माणूस घरामध्ये कम्फर्टेबल, घरामध्ये कम्फर्ट निर्माण करेल, घरामध्ये आनंद निर्माण करेल, कारण चंद्र हा आनंद देणारा ग्रह आहे, एक शीतलता देणारा ग्रह आहे, आणि म्हणून तिथे त्या घरामध्ये सगळ्यांना एक छान शांत आश्वासक वातावरण निर्माण करेल. शुक्र असेल तर आनंद असेल, घरामधल्या लोकांमधली रिलेशनशिप जी असेल ती रिलेशनशिप सगळी चांगली हार्मोनियस रिलेशनशिप असेल, सगळे एकमेकांबरोबर आनंदाने राहतील. समजा शनी असेल तर शनी असेल तर तो शिक्षक आहे. 9 वाजता सगळ्यांनी जेवायला यायचं, एका वेळेला सगळ्यांनी जेवायला बसायचं, जेवताना वाद घालायचे नाहीत, जेवताना बोलायचं नाही, सकाळी 6 वाजता उठायचं म्हणजे उठायचं, 3 सूर्यनमस्कार तरी घालायचेच. हे जे काही आहे शिस्त, ही शिस्त तुम्हाला शनी देतो. चतुर्थात मंगळ असेल तर तुम्ही बघा, तुम्हाला घरामध्ये कायम कसलं ना कसलं तरी टेन्शन आहे. तुम्ही लहान आहात तेव्हा वडील तुमचे हे वडील तुमचे कदाचित घरामध्ये चिडत असतील म्हणून तुम्हाला टेन्शन असेल. तुमचं लग्न झालं तर कदाचित सासरे किंवा नवरा असेल, नंतर मुलगा असेल. चतुर्थामध्ये मंगळ आहे म्हणजे घरामध्ये टेन्शन आहे, असं आपण म्हणू शकतो की घरामध्ये स्ट्रेसफुल वातावरण आहे. चतुर्थामध्ये राहू आहे तर तुम्हाला घर नाही, तुम्हाला प्रॉपर्टी हवी असते. तुम्हाला किती, मी मी आता हे घर घेतलं, मग मी अजून एक घर घेतो, मग मी आता एक जमीन घेतो, म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी करायची असते, आणि म्हणून तिथे घरापेक्षा प्रॉपर्टीची आस असते. समजा केतू असेल तर त्या माणसाला ते डिटॅचमेंट असते की ठीक आहे जाऊ, खरी जाऊ थोड्या वेळाने, असं ती एक डिटॅचमेंट तिथे असते. आणि जर प्लुटो असेल तर तुम्हाला तुमच्यामध्ये असं आपण म्हणतो ना की तुम्हालाच तुमच्या प्रॉपर्टी बदल्या अशा अनेक गोष्टी, पॉवरफुल गोष्टी माहिती असतात. एक बाई होत्या बरं का, तर त्या कोकणामध्ये काही काही ठिकाणी हे असतात, त्याच्यामध्ये एक बाई होत्या. त्यांना माहिती होतं की मी थोडंसं ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करते, तर त्या मला म्हणल्या की अहो आमच्याकडे मागच्या अंगणामध्ये हंडा पुरलेला आहे, आणि म्हणाल्या हे काही आमच्या घरातल्या कोणाला माहीत नाहीये, आणि समजा मी हे काही सांगायला गेले तर ते सरकार जमा होतील का पैसे,
कारण आता आमच्या मुलांनी घरही विकलेलं आहे, पण निदान मी त्यांना सांगितलं तर अर्धे तरी मिळतील का? तर ही गोष्ट मला माहिती आहे, कारण मला माझ्या सासूनी सांगितलेली आहे. आणि अगदी जेव्हा वेळ येईल त्यावेळेला ते काढायचे, त्यावेळेला आम्ही ते काय पोर्तुगीज आक्रमणाच्या वेळेला आम्ही ते पुरले होते म्हणाले. तर अशा काही सिक्रेट्स त्यांना माहिती असतात तुमच्या प्रॉपर्टीबद्दल. हे जेव्हा प्लुटो असतो ना चतुर्थामध्ये, तेव्हा या गोष्टी आपल्याला विशेषतः अनुभवायला मिळतात. आणि ज्या वेळेला बुध असतो त्यावेळेला तो माणूस घरातलं टेन्शन बाहेर घेऊन जातो. तो सतत विचार करतो घरातल्या गोष्टींचा. म्हणजे त्याला तो घरापासून स्वतःला सेपरेट करत नाही. तो सतत तोच विचार घेऊन घरातले टेन्शन कॅरी करतो, बाहेर कामाच्या ठिकाणी असं स्ट्रेस घेतो. तर अशा पद्धतीने चतुर्थातले ग्रह आहेत ते काम करत असावेत असं वाटतं. बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितली सुनीता, तू माहित आहे का? की हा केतू हा जो आहे ना, हा हा तुम्हाला घराबद्दल तेवढा अटॅचमेंट ठेवत नाही. डिटॅच. म्हणजे तो काय करतो की घरापेक्षा बाहेर जास्त रमतो. केतूची कात्री. हा, असं असं आहे. आणि दुसरं काय, बुध बुध हा 24 तास घराचं टेन्शन घेऊन फिरतो. हो ही खरंच. एक महत्वाची गोष्ट आहे की केतू आणि बुध हे चतुर्थात असले तर या दोन गोष्टी ते करतात. म्हणजे रिलॅक्स लाईफ नाही जगत दोन्ही. हो हो. आणि तिसरं म्हणजे काय, चतुर्थात बुध असला ना, आता हा, रिडेव्हलपमेंट मध्ये मी रिडेव्हलपमेंटचं काम करते ना, तर मी बघते की एखाद्या माणसाला तो 1500 फुटाचा फ्लॅट मिळणार आहे, तर तो म्हणतो मला 750चे 2 द्या. म्हणजे तो मोठं काही त्याला नकोच असतं, तो छोटे छोटे घेतो आणि तो म्हणतो मला 2 द्या. असं असं त्याचं असतं. 10 रुपयाची कुल्फी नको घ्यायला, मला 5च्या 2 द्या. असा जो आहे ना तो ते काय आहे, छोटं पॅकेज. छोटा हो बडा पॅकेज आहे तो, मग त्याला बडा सगळं धमाका. छोटं छोटं हवं. हो त्यामुळे तो मोठे मोठे धमाके जरी करत असला, म्हणजे हो छोटा पॅकेज बडा धमाका म्हणायला आहे, पण खूपदा अल्पसंतोषी म्हणतात ना, हो तेवढी महत्वाकांक्षा नाहीये बुधामध्ये, असं आपण म्हणू शकतो. तिसरी जी गोष्ट सांगितली ती प्लुटो बाबतीत, की त्यांना त्या जागेबद्दल, प्रॉपर्टीबद्दल कायद्याचं किंवा काहीतरी असं वेगळं माहिती असते. या 2-3 गोष्टी खूप छान, म्हणजे जनरल पेक्षा वेगळ्या है ना आल्या. चर्चेचा छान. हाच तर फायदा आहे ना, की काहीतरी वेगळं आपल्याला मिळालं पाहिजे. व्याख्यानमालेचा उद्देशच तो आहे की तुम्हाला नेहमीपेक्षा, म्हणजे इतर पुस्तकापेक्षा थोडं काही वेगळं मिळालं पाहिजे. आता स्मिता, दशमाचे फळ, आता तुम्ही इतके सांगितल्या सगळ्या गोष्टी, पण आपल्याला जर पत्रिकेने त्या समजावत्या आल्या उदाहरणार्थ, तर जास्त चांगलं होईल. हो चालेल. कारण आता दशमस्थानासाठी जर आपल्याला आयडियल कुंडली बघायची असेल तर आपण लाल बहादूर शास्त्रींची पत्रिका बघू शकतो पहा. कारण पंडित नेहरूंनंतर जे पंतप्रधान झाले ते लाल बहादूर शास्त्री, ते एका सर्वसामान्य फॅमिलीतून आलेले होते पहा. म्हणजे त्यांची पत्रिका आधी खूप समजणारी नव्हती, पण जेव्हा करिअरमध्ये त्यांनी केलं, म्हणजे सुरुवातीला ते नोकरी करत होते आणि मग चढत चढत ते राजकारणामध्ये आले आणि त्याच्यानंतर त्यांनी पंतप्रधान पद मिळवलं आणि अजरामर झालेत. कारण जय जवान जय किसान याच्यासारखा नारा त्यांनी भारतीयांना दिला. त्याचप्रमाणे ज्या वेळेस दुष्काळ होता, कारण त्यांच्या काळामध्ये अत्यंत दुष्काळ होता आणि युद्ध सुरू झालं होतं, तेव्हा त्यांनी मात्र की एक वेळा जेवण सगळ्यांनी करायचं, म्हणजे त्यांनी सुरुवात स्वतःपासून केली की मी एक वेळा जेवणार, म्हणजे त्याचं जे अन्न असतं ते आपल्या सैनिकांसाठी होईल किंवा ती काटकसर होईल. म्हणजे इतका द्रष्टा पंतप्रधान आपल्याला मिळाला होता. मग त्यांच्या कुंडलीवर चर्चा करायला खरंच आनंद येईल. कारण आता इथे कुंडली दाखवणार आहे, तर धनु लग्नाची कुंडली आहे. धनु लग्नाची कुंडली असून कन्या रास आहे त्यांची आणि दशमस्थानामध्ये रवी, बुध आणि चंद्र आहे आणि द्वितीय स्थानामध्ये शनी आहे, तृतीय स्थानामध्ये केतू आहे कुंभेचा, चतुर्थ स्थानामध्ये कुठलाच ग्रह नाहीये.
पंचम स्थानामध्ये गुरु आहे. त्यामुळे शिक्षण आणि सारासार विचार हा त्यांनी टोकाचा केलेला होता. पहा, षष्ठ स्थानामध्ये प्लुटो आहे, सप्तम स्थानामध्ये नेपच्यून आहे. म्हणजे जी काही एका विशिष्ट गोष्टीच्या पलीकडे, क्षितिजाकडे पलीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी होती. अष्टमात काही नाहीये, नवमामध्ये भाग्यामध्ये मंगळ आणि राहू आहे, की ज्या मंगळाने त्यांना खूप स्टर्डी बनवलं. आणि लाभामध्ये शुक्र आहे. म्हणजे धनु लग्न असताना सारासार विचार करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये जास्त होती. आणि चतुर्थ आणि लग्न या दोन केंद्र भावांचा गुरु हा स्वामी आहे. त्याच्यामुळे ते जे काही विचार करायचे ते एकदम बॅलन्स लेवलवर करते. दशमस्थान त्यांचं ऑलरेडी बलवान आहे, कारण कन्येचा बुध म्हणजे स्वराशीचा बुध आणि रवी आणि चंद्र आहेत पहा तिथे, की ज्याच्यामुळे आपल्या बरोबर इतरांचं कल्याण कसं होईल हे पाहण्यासाठी आपल्या सत्तास्थानाचा उपयोग त्यांना करून द्यायचा होता. आणि भाग्याचा स्वामी रवी हा दशमामध्ये आहे. म्हणजे जे काही करील ते लोकांसाठी करील, त्यांच्या उपयोगासाठी करील. भाग्यस्थानी राज्य राशीचा मंगळ आहे पहा, की तो राजयोगाच्या दृष्टीने महत्वाचा असतो. त्या भाग्यातल्या मंगळामुळे त्यांना पंतप्रधान पद मिळालं. त्याचप्रमाणे पंचम स्थानातली दृष्टी बरोबर भाग्यस्थानावर आहे पहा. त्या गुरुनी अमृत दृष्टी भाग्यस्थानावर टाकलेली आहे. आणि षष्टातला शुक्राच्या राशीत प्लुटो आहे पहा, की ज्याच्यामुळे अगोदर त्यांनी खूप लोअर लेवलवर कामं केलेली होती, पण ती सगळी संपुष्टात आणून त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीच्या जोरावर इतकं उच्च प्रतीचं स्थान मिळवलं. आता षष्टाचा स्वामी त्यांचे शुक्र आहे आणि तो लाभस्थानात स्वतःच्या राशीचा आहे, म्हणजे तुळेचा शुक्र आहे पाहती. त्यावर गुरुची डायरेक्ट सप्तम दृष्टी आहे. त्यामुळे ती अमृत दृष्टी गुरुची मिळाल्यामुळे जे काही लाभ झाले समाजाला, राज्याला आणि देशाला, त्यांच्या या निर्णयामुळे जास्तीत जास्त लाभ झाला. म्हणजे या कुंडलीमध्ये पंचम, षष्ठ आणि दशम स्थान ही अत्यंत बलवान झालेली आहे. आणि गुरु हर्षल यांचं नवपंचम योग झालाय, कारण हर्षल हा लग्नामध्ये आहे. आणि तो गुरु हर्षलचा नवपंचम योग झाल्यामुळे त्यांनी कठोर निर्णय घेऊ शकले, की सगळ्या समाजातल्या सगळ्या लोकांनी आणि थोडेसे पैसे देशासाठी तुम्ही दान करा, की जी काही काटकसर कराल एक वेळा जेवण करून ते दान करा. अशासारखे कठोर निर्णय तेच घेऊ शकतात. आणि तेव्हाच त्यांनी जय जवान आणि जय किसान अशासारखा नारा आपल्या देशाला दिला आणि त्यांची कीर्ती ही दिगंत झाली. आणि ते पंतप्रधान जेव्हा होते त्यावेळेस आणि अजूनही चिरकाल आहेत. अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला तरी सुद्धा दशम, पंचम आणि भाग्य लाभस्थान हे बलवान झालेलं होतं. त्यामुळे त्यांची कीर्ती अजूनही पिढ्याने पिढ्या चालत राहते. म्हणजे अशासारखी कुंडली आपल्याला जर अभ्यासायला मिळाली तर त्याचा जास्त उपयोग होतो, कारण सुरुवातीपासून आपण त्याचा अभ्यास करू. स्मिता, काय असतं माहितीये का, की तुम्ही तशा गोष्टी खूप सांगता, पण पत्रिका विश्लेषण करणं हा विशेष एक गुणधर्म आहे बरं का. आणि ते विश्लेषण ज्याला जमतं ना तो खरा ज्योतिषी होतो खरं. कारण तशी नुसती माहिती असणं आणि पत्रिका विश्लेषण असणं हे खूप वेगळी म्हणजे गुण आहे तो एक स्पेशल. आणि छान विश्लेषण केलं, दशमाचं पण छान विश्लेषण केलं. आणि त्यामुळे काय झालं, मला लाल बहादूर शास्त्री तसेही आवडतात. एक तर सोबर प्रधानमंत्री आणि जनतेचा लोकांचा आवडता, त्यामुळे ती पत्रिका घेतल्यामुळे छान. आता यानंतर सुनीताला विचारते. आता तुला तर कल्पनाच आहे ग काय विचारणार आहे. आता मी गोंदवलेकर महाराजांची कुंडली सांगणार आहे. मला असं म्हणल्यावरच मी लगेच विचार केला आणि आता परवाच एक लेक्चर मध्ये मला ही कुंडली सांगायची होती पण तेव्हा वेळ मिळाला नाही, तर आता त्या ह्यानी सांगते की वृत्तस्थानाच्या अनुषंगाने कुंडली सांगते. गोंदवलेकर महाराजांची कुंडली आहे. कुंभ लग्न आहे.
लग्नात रवी आणि नेपच्यून मुंबई मोक्षापेक्षी रास आहे. लग्नात रवी नेपच्यून आहेत, धनस्थानामध्ये गुरु हर्षल आहेत, तृतीय स्थानात प्लुटो, चतुर्थात केतू, दशमात राहू आणि मंगळ, आणि षष्ठामध्ये कर्केचा चंद्र आहे, आणि व्ययात बुध, शुक्र आणि शनी. आता पहा, चतुर्थात केतू आहे, म्हणजे घराविषयी असलेली निरासक्ती, ती विरक्ती ही नुसती त्या केतूमुळे नाहीये, तर ह्याच्यामध्ये 4, 8, 12चे स्वामीजी आहेत. 4 म्हणजे काय, तर तिथे वृषभ रास आहे म्हणून शुक्र, नंतर अष्टमात आहे कन्या रास म्हणून बुध, आणि व्ययात आहे मकर रास म्हणून शनी. तर बुध, शुक्र आणि शनी हे व्ययात आहेत आणि ते केतूच्या नवपंचम योगात आहेत, गुरुच्या लाभयोगात आहेत. म्हणजे चतुर्थातला जो केतू आहे तो मोक्ष त्रिकोणाच्या स्वामींशी नवपंचम योग करतोय. आणि हा जो काही नवपंचम योग आहे ना, हा व्यय आणि चतुर्थात नाही, ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे. म्हणजे सर्व मोक्ष त्रिकोणाचे स्वामी एकत्र युतीमध्ये, व्ययामध्ये, केतूच्या नवपंचम योगामध्ये असे ते आलेले आहेत. आणि म्हणून या कुंडलीत आपण जर बघितलं तर निसर्ग कुंडलीप्रमाणे चतुर्थ स्थानाचा स्वामी जो चंद्र आहे ती कर्क रास, आणि त्याचा स्वामी चंद्र हे षष्ठात आहेत. ह्या चंद्राचा सुद्धा गुरुशी नवपंचम योग झालेला आहे. आणि विशेष म्हणजे चंद्रावर सुद्धा या मोक्ष त्रिकोणाच्या स्वामींची पूर्ण दृष्टी आहे, कारण चंद्र षष्ठात आहे आणि बुध, शुक्र, शनी हे जे मोक्ष त्रिकोणाचे स्वामी आहेत ते व्ययात आहेत. आणि म्हणून चंद्र सुद्धा सर्व मोक्ष त्रिकोणाच्या स्वामींनी दृष्ट, गुरुच्या नवपंचम योगात, आणि केतू चंद्राच्या लाभयोगात आहे, त्रिएकादश योगात आहे. त्यामुळे आपण जर सगळी कुंडली बघितली ना, तर ही कुंडली आपल्याला चतुर्थ स्थानाने बॅलन्स केलेली कुंडली आहे. या कुंडलीत मंगळ वृश्चिकेचा दशमात आहे, तर वृश्चिकेचा मंगळ दशमात राहू बरोबर आहे, परंतु त्या राहू मंगळाच्या नवपंचम योगामध्ये परत कोण आहे तर गुरु आहे. आणि म्हणून मंगळामुळे सुद्धा तिथे रुचक योग आपल्याला झालेला दिसतोय. आणि म्हणून आपण असं म्हणतो की इथे धर्मत्रिकोण जर आपण बघितला तर धर्मत्रिकोणाचा स्वामी म्हणजे एक लग्नस्थानाचा स्वामी शनी आहे, पंचमस्थानाचा मिथुन रास म्हणजे बुध आहे, भाग्यस्थान म्हणजे शुक्र आहे. म्हणजे धर्मत्रिकोणाचे स्वामी आणि मोक्ष त्रिकोणाचे स्वामी हे एकच आहेत आणि ते व्ययात आहेत. त्यामुळे धर्मत्रिकोणाचा जेव्हा मोक्ष त्रिकोणाशी संबंध येतो त्यावेळेला तो जातक जो असतो तो संतपदाला पोहोचतो. आणि म्हणून जगभर रामनामाचा प्रचार करणारे गोंदवलेकर महाराज जे म्हणतात, जे न करी राम ते करी रामाचं नाम, असं नामाचा प्रचार करणारे गोंदवलेकर महाराज आजही आपण बघितलं तर गोंदवल्याला असंख्य भाविक जातात. असंख्य लोक म्हणतात की आम्हाला जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही महाराजांच्या पायावर घातलाय, इतका प्रचंड विश्वास त्यांच्यावरती ठेवतात. आणि ते म्हणतात महाराजांना सांगितलंय, किंवा कधीही गोंदवलेला जाणारी माणसं असं म्हणत नाहीत की मी गोंदवलेला जाणार आहे, ते म्हणतात महाराजांकडे जरा जाऊन येतो. म्हणजे आजही तिथे महाराज आहेत आणि ते माझं ऐकणार आहेत. हा जो भाव आहे याला संत म्हणतात. आणि हे संतांची ही जी संतांचा हा जो करिश्मा आहे हा आपल्याला या कुंडलीमध्ये दिसतो. खूप छान, म्हणजे एकदम सुरेख. एकदम सुरेख. संतांची कुंडली विश्लेषण करणं म्हणजे ही विशेष क्वालिटी असते बरं का. आणि सुखस्थानामधले असणारे हे सगळे विरक्तीचे योग हे इतके छानपणे एक्सप्लेन करणं खूपच चांगलं, छानच झालं. कारण काय आहे माहितीये का की सुख आणि विरक्ती याचा गोंधळच चतुर्थात असतो. कारण का विरक्ती म्हणजे कसं, सुख म्हणजे कसं, आता जसं मी नेहमी जाते तिरुपतीला, मग आता जायचंय, मग इथे ना आपण या हुंडीत टाकले की आपल्या मागण्या पूर्ण होतात. पण तुम्हाला काहीच टाकायचं नाहीये, काही हे करायचं नाही, फक्त दर्शन घ्यायचंय. मागणेनं काही सांगण्यासी आलो,
हे आपण जेव्हा आपल्या आयुष्याबाबत म्हणतो की मला काही मागायचंच नाहीये, जसं येईल आयुष्य तसं मला जगून सोडायचंय, तर मागणे ना काही सांगण्यासी आलो, हे म्हणजेच काय तर चतुर्थातला वैराग्य आणि हा, सुखाची बरोबर. सांगड आहे ना. हो, मग त्यातच सुख आहे ना, कारण मला काही मी मागितलंच नाहीये, त्यामुळे मला काही मिळालं किंवा नाही हो, मिळालं त्याने काही फरक पडत बरोबर. 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 खूप आता हा, बोल. हा, हा, बोल बोल. आता आपले जवळपास सगळे प्रश्न संपतात बरं का. हो, आणि पत्रिका विश्लेषणाने आपल्याला तो भाव पण चांगला व्यवस्थित समजलाय. कळलं. आता चतुर्थ भावाबद्दल मी म्हणेन की सुखाची निर्मिती म्हणजे प्रारब्धातनं मिळालेलं तुमचं फळ, याचे संपूर्ण फळ म्हणजे चतुर्थ भाव आणि कर्माची महती आणि त्यातून येणारा स्वाभिमान आणि कर्तृत्व म्हणजे दशम स्थान. मी छान. जेव्हा हे दोन दोन भाव तुम्हाला सांगितले ना, तेव्हा मी विचार केला की 1 ते 6 भाव, सातव्याचा अर्धा भाव हा अनुदित भाव म्हणतो. प्रारब्धाने मिळालेलं, तुमच्या प्रारब्धाने मिळालेली तुम्हाला सुखाची परिभाषा किंवा जे काय मिळालं, आणि पुढचे भाव जे आहे हे कर्माने सिद्ध करावे लागतात आहे ना. म्हणजे हो, अगदी. उदित आणि अनुदित अशा या दोन्ही भावांचं हे मिश्रण आज आपण घेतलं. लक्षात आलं का? बरोबर. हो, आणि हे खूप सुंदरतेने तुम्ही दोघींनी सांगितलं बरं का. सुख, समृद्धता आणि आईची माया म्हणजे चतुर्थ स्थान, आणि कर्तव्य आणि कर्तृत्व याची सांगड म्हणजे दशम स्थान. अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही दोघींनी विश्लेषण केलं. मला पण आनंद आला आणि इतरांना तर निश्चितच येईल. तू प्रश्न त्यामुळे पण छान विचारले आणि त्या अनुषंगाने उत्तर देताना खरोखरच आनंद वाटला. सुनीता आणि संजीवनी, तुम्ही दोघी जणी, आपण सगळ्या मैत्रिणीच आहोत आणि महिला ज्योतिर्विद मध्ये आहोत. हे कार्य करायचं असिदारा व्रत आपण घेतलेलं आहे आणि समाजाच्या शिक्षणामध्ये भर घालण्यासाठी किंवा नवीन जे ज्योतिषी बनतायत त्यांच्यासाठी ज्ञानाचा हा दरवाजा खुला करण्यासाठी आपण भावतरंग, हे भाव असणारे तरंग उलगडत नेतो आहोत. त्याच्यामुळे तरंग असणारे सगळ्यांना भाव, हा तरंग असणारे भाव. हो. हो, जेवढे तरंग जास्त तेवढे भाव जास्त. त्याच्यामुळे हे भावतरंग स्पष्ट करताना आपल्यालाही तेवढीच उत्स्फूर्तता जाणवते आणि ते जास्त चांगल्या तऱ्हेने आपण एक्सप्लेन करू शकतो. हो की नाही? आज तुम्ही दोघी जणी इथे आलात आणि हा भाव छान खुलवलात, त्याबद्दल धन्यवाद. आता मी प्रेक्षकांना अशी विनंती करेन की आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण असाच एक नवीन भावतरंग घेऊन. धन्यवाद.